वय किंवा परिस्थिती प्रेमाच्या आड येत नाही। प्रेमासाठी काही करण्याची जिद्द असेल तर माणसासमोर कोणीही टिकू शकत नाही। 36 वर्षाच्या 4 मुलांच्या आई पिकअप ड्रायव्हरच्या प्रेमात पडली आहे। जर तुम्ही A1 मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। तर चला आता सविस्तर पाहूया। यानंतर तिने समाजाशी लढायचे आणि त्याच्यासोबत राहायचे ठरवले। यानंतर ती तिच्या उद्देशात बऱ्याच अंशी यशस्वी झाली, पण तिच्या सासऱ्यांनी तिची प्रेम कहाणी थांबवली। आता ही महिला अडचण दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे। 4 मुलाची ही आई तिच्या बॉयफ्रेंड सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे। जेव्हा तिने तिच्या प्रियकराला लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा तो सुद्धा त्याला नकार देऊ शकला नाही। एवढंच नाही तर मुलाच्या घरचेही खुश होत झाले, पण आता महिलेच्या सासरच्या मंडळींना तिचं प्रेम पुढे जाऊ द्यायचे नाही। त्यामुळे अल्पशिक्षित महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन स्वतःसाठी आणि प्रियकरासाठी सुरक्षा मागितली। राजस्थानच्या चुरूमध्ये ही घटना घडली आहे। मैना नायक असे या महिलेचे नाव आहे। मैनाच्या पतीचे 12 महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। तेव्हापासून ती एकाकी आयुष्य जगत होती। मैनाला 3 मुली आणि 1 मुलगा आहे। मैनाची मोठी मुलगी 14 वर्षाची आहे। पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या 2 महिन्यांनी तिला धाधरिया चारण येथील सुनील हा 30 वर्षाचा तरुण सापडला। मैना एके दिवशी सुनीलला भेटली जेव्हा ती चुरूच्या जुन्या बस स्टँडवर बसमध्ये बसली होती। सुनील त्याच बसमध्ये बसला होता। बसमध्ये संभाषण सुरू असताना सुनीलने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला। दोघांमध्ये बोलणी सुरू झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले। त्यानंतर मैनाने सुनीलला लग्नासाठी प्रपोज केले। या निर्णयाने मैनाच्या सासरच्या मंडळींना राग आला, पण सुनीलच्या कुटुंबियांची इच्छा पूर्ण झाली। मैनाने सुनीलला सगळं स्पष्ट सांगितलं। सुनीलने त्याची प्रेयसी आणि तिच्या 4 मुलांना सोबत ठेवण्याचे मान्य केले। लग्नाची तात्काळ शक्यता नसल्याने पाहून दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला। सुनील हा पिकअपचा ड्रायव्हर आहे। या निर्णयाविरुद्ध मैनाच्या सासरचे लोक पुढे आले। त्यांनी मैनाला पुन्हा लग्न करण्याची धमकी दिल्यावर ती घाबरली, पण हिम्मत हारली नाही। मैनाच्या या निर्णयाचा राग येऊन सासरच्यांनी तिला मारहाणही केली, पण तरीही ती प्रेमासाठी कुणापुढे झुकली नाही। मैना आणि सुनीलने पोलीस संरक्षण घेण्याचे ठरवले। त्यानंतर ती सुनीलसह SP कार्यालयात पोहोचली। मैनाने सांगितले की त्यांचे मूळ गाव तारानगर भागातील गोदास गाव आहे। 17 वर्षापूर्वी चुरूच्या बुंटिया गावात तिचा विवाह झाला होता। लग्नानंतर तिला 3 मुली आणि 1 मुलगा झाला। आता तिला फक्त सुनील सोबत राहायचे आहे। नुकतेच तिने सासरचे घर सोडले आहे। सुनील सोबत ती चुरूला आली। येथे त्याला कोर्टात लिव्ह इन रिलेशनशिपची कागदपत्रे मिळाली। सुनीलने सांगितले की त्यांचे कुटुंबीय या नात्यामुळे खुश आहे।